काँग्रेस, राष्ट्रवादीचे प्रवक्ते तसेच शिवसेना जी उद्धव बाळासाहेब ठाकरेंची त्यांना डुबवण्यामध्ये ज्यांनी महत्वाचा रोल निभावला असे संजय राऊत आज संभाजीनगरमध्ये आले आणि आल्यानंतर त्यांना काही जुन्या आठवणीचा उजाळा त्यांनी या ठिकाणी दिला. प्रेमाबद्दल काही बोलले. आम्ही 25 वर्ष प्रेम केलं, आता त्यांचा घटस्फोट झालाय. काही अनेक वाक्य त्यांनी वापरले. ते वाक्य वापरण्यात मला काही इंटरेस्ट पण नाही. परंतु ज्या शिवसेना प्रमुखांनी यांना शिकवण दिली असं हे म्हणतात, ज्या शिवसेना प्रमुखाच्या शिकवणीवर आम्ही मोठे झालो, त्यांच्या बरोबर अनेक काळ काढला असं हे जे सांगतात, ते शिवसेना प्रमुख असे बोलले होते या संभाजीनगरच्या सभेमध्ये. प्यार किया तो डरना क्या. एखाद्यावर प्रेम करत असाल तर तुम्ही बिनधास्तपणे करा असं गोपीनाथ मुंडेंना शिवसेना प्रमुख या संभाजीनगरच्या जाहीर सभेमध्ये बोलले. परंतु आता यांचं असं उलट जे आकडे फिरलेले, त्याचे जे काटे उलटे फिरलेले, त्यात हे म्हणतात की आम्ही प्रेम करून फसलो होतो. यांना असं वाटतं की एखाद्यावर प्रेम करायचं म्हणजे त्याचे पूर्ण कपडे उतरवायचे. असं होत नसतं. आपण काम करताना इतरांच्या भावना सुद्धा समजून घेतल्या पाहिजे आणि आपल्या भावना सुद्धा इतरांना समजल्या पाहिजे. यांना एका हाताने टाळी वाजवायची सवय आहे, म्हणून त्यांनी आज पुन्हा त्याच पद्धतीने टीका करायचा प्रयत्न केलेला आहे. मी त्यांना या माध्यमातून निश्चित सांगेन, तुम्ही इतरांची चिंता करू नका. आम्ही कोंबड्यासारखे मरणार आहोत का बोकड्यासारखे चढणार आहोत किंवा आम्ही काय म्हणतात त्याला रेडा आहोत, याची सगळी चिंता तुम्ही करू नका. आम्हाला भविष्याची चिंता नाही, आम्हाला मुद्द्याशी किंवा आमच्या बाळासाहेबांच्या विचाराची चिंता होती. म्हणून आम्ही केलेला उठाव या महाराष्ट्राने जगाने पाहिलेला आहे. कल क्या मिलेगा या भिकेवर आम्ही राजकारण करत नसतो आणि करणार नाही. म्हणून आमची चिंता करण्यापेक्षा तुमची असलेली काय आघाडी वगैरे चालली ना ती, त्याची चिंता जरूर करा. तुम्हाला जो सर्वांनी जो काही जीपीए दिलेला आहे, पॉवर ऑफ अटर्नी ज्याला म्हणतात, ते जे तुम्हाला दिलेली आहे ती सांभाळून लॉकर मध्ये ठेवा. कारण की काही दिवसातच या 10 तारखेनंतर तुम्हाला त्याची आवश्यकता भासणार आहे. तुम्हाला हेच लोक ज्यांच्याकडून पॉवर ऑफ अटर्नी घेतली तेच लोक तुमच्या मागे लागणार आहे, एवढं मात्र निश्चित आहे.